नमस्कार, मी साठा. मी इथे कालभैरव द्वारचं शूटिंग करत असताना म्हणजे मुंबादेवीचा हा रस्ता आहे आणि बॅक साईडला ना एक भन्नाट असं मॉन्युमेंट आहे, तुम्हाला दाखवतो मी. खूप जास्त इंटरेस्टिंग आहे म्हणून वाटलं तुमच्याबरोबर शेअर कर. बघा, हे स्ट्रक्चर आहे. आता हे काही बॅनर्समुळे अडलं गेलेलं आहे, पण हा अंगठीचा स्वरूप आहे आणि ह्यामध्ये आपण म्हणजे लोखंडापासूनचा जो प्रवास सोन्यापर्यंतचा आहे ना, तो दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, इथे लिहिलेलं आहे. इथे मुंबादेवी आहे पुढे गेल्यानंतर. तर या स्टॅच्यूचं महत्त्व काय ते तुम्हाला सांगतो. जो सुवर्ण काळ एकंदरीत आपला दागिन्यांचा आहे ना, ज्यामध्ये धातू आणि सोनं याच्या मिश्रणातून इंटरेस्टिंग कलाकृती बनवल्या जातात ना, त्याचं हे सुखद असं प्रदर्शन घडवलेलं आहे. रिद्धी सिद्धी बुलियन लिमिटेड तुम्हाला माहिती असेल, खूप जास्त मोठा असा व्यापारी सोन्यामधला, त्यांनी हे स्पॉन्सर केलं आहे आणि तेजा गवानकर म्हणून ह्याचे आर्टिस्ट आहेत. बघा, गोल्ड प्लेटिंग आहे आणि कॉपरचं प्लेटिंग आहे ह्यावर. हे बघा, इथे गोल्ड प्लेटिंग आहे. जर जवेरी बाजारमध्ये मॉन्युमेंट बनणार असेल तर गोल्ड प्लेटिंग असलंच पाहिजे, नाही का. आणि हे कॉपर प्लेटिंग आहे. आणि इथे त्यांनी लिहिलं आहे, समायिका सुनहरा पहिया, लोह आणि सोनं याच्या निर्मितीपासून जे दागिने बनतात ना, त्याचं एक कलात्मक प्रदर्शन. आणि खरोखर हा पूर्ण जो बाजार आहे तो ह्याच्यावरच तर आधारित आहे. तर बघा, हे असं मॉन्युमेंट आहे. हे मुंबादेवी टेम्पो युनियन संघ आहे, तिथे हे मॉन्युमेंट आहे. बाकी या बॅनरमुळे ते अडलं गेलं आहे. बाकी तुम्हाला अशा अजून स्टोरीज जाणून घ्यायच्या असतील तर कनेक्टेड राहायला बिलकुल विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करा आणि हर हर महादेव.